नमस्ते. मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कोण कोण दिसते हे सांगायचं आहे. महात्मा गांधी. त्यानंतर अजून कोण दिसतंय? महात्मा पंडित गांधी आणि त्यांचे चळवळीतले लोक दिसतात, होय की नाही? बरोबर आहे. आता महात्मा गांधींनी आपल्या स्वातंत्र्यासाठी खूप असे आंदोलन चळवळी केलेल्या होत्या. त्यापैकीच एक कोणतं होतं? छोडो भारत आंदोलन. बरोबर आहे. त्या छोडो भारत आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? ऑगस्ट क्रांती सुद्धा म्हणतात. त्यानंतर महात्मा गांधी यांनी करो या मरो या भूमीने 8 ऑगस्ट 1942 रोजी या भारत छोडो आंदोलनाला काय केली होती? सुरुवात केली होती. तर आज आपण काय बघणार आहे? भारत छोडो आंदोलन याविषयी माहिती बघणार आहे. बघा, भारत छोडो आंदोलन हे भारताच्या स्वातंत्र्य संघर्षातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर या आंदोलनामुळे भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. त्यानंतर ब्रिटिशांना भारतातून निघून जाण्यासाठी त्यांनी भाग पाडले. आता एवढे वर्ष, 150 वर्ष काय करत होतं? इंग्रज आपल्यावरती काय करत होते? राज्य करत होते. पण असं काय झालं की ते सोडून गेले? त्याला एक अजूनही कारण, एक दुसरं कारण होतं. ते कोणतं होतं तुम्हाला माहिती आहे? की त्यांना सोडून जावंच लागलं. त्यांच्यात खूप दुबळेपणा आला. त्याला एक कारण होतं, ते म्हणजे दुसरं महायुद्ध. त्यामध्ये त्यांच्या काय आलेली? ब्रिटिशांना खूप अशी पोकळी निर्माण झाल्यासारखी होती. म्हणजे त्यांच्याकडे असं हे नव्हतं की स्ट्रॉंगली त्यांनी आता राज्य करणार नव्हते, कारण का त्यांच्याकडे खूप लॉस झालेला होता, मनुष्यबळ कमी झालेलं होतं. बरोबर आहे. ते एक कारण आणि महात्मा गांधीजी यांनी हे आंदोलन सुरू केलं. ते 1945 ते 1947 होतं. यामध्ये ब्रिटिशांना भारतीयांनी सळो की पळो असं करून सोडलं होतं. त्यामुळे या आंदोलनाचा उपयोग आपल्याला झाला. आणि या आंदोलनाच्या वेळी बघा, ब्रिटिशांविरुद्ध प्रत्येकाने सगळं भारत पूर्ण काय होतं? रस्त्यावर उतरलं होतं. त्यांच्या विरुद्ध घोषणा देत होते. आणि या घोषणांच्यामुळं ते पण घाबरले, कारण का त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी होतं आणि ते दुबळे झालेले होते आता. आणि त्याचाच फायदा घेत काय केलं? भारतीयांनी या आंदोलनाच्या द्वारे ब्रिटिशांना पळवून लावलं. अशा तऱ्हेने 1942 ते 1947 या काळात काय झालं? भारत छोडो आंदोलन तयार झालं. आता हा महात्मा गांधी हे काय होते? लीडर होते एक चांगले. त्या लीडरकडे काय काय चांगले गुण होते? लीडरकडे कोणकोणते चांगले गुण असायला पाहिजे? आपले जे आंदोलन आहेत त्यांना एकत्र बांधलं पाहिजे. बरोबर आहे. अजून समाज प्रबोधन करायला पाहिजे. बरोबर आहे. अजून कोणतंही कार्य करण्यासाठी पहिला स्वतः पुढे व्हायला. बरोबर आहे ना. आता मी तुमच्याकडून काही ऍक्टिव्हिटी करून घ्यायच्या, तुम्ही तिघी पण पुढे यायचं. बघा, या मॅडम अमृता जी सोनाली जी असणार आहे ती तुमची काय असणार? अमृता जी असणार आहे ती काय असणार आहे? तुमची नेता असणार आहे. आणि ही तुम्हाला काय देणार आहे? सूचना देणार आहे. त्यानुसार तुम्ही काय करायचं? ऍक्ट करायचं. आता तो कसा असणार आहे बघा. तिथं एक पण की काय करणार तुम्ही? दोघे एकमेकांना तिथं एक म्हटली की काय करणार? तुम्ही दोघे एकमेकांना टाळी देणार आहे ना. 2 म्हटली की अशा 2 टाळ्या वाजवणार आहे. आणि 3 म्हटली की पाठीमागं फिरून उभा राहणार आहे. आणि त्यातला आकडा तू कधीही कुठेही म्हणणार का? पहिला 1 2 3 म्हण, मग नंतर 1 2 3 3 3 मग फिरायचं नाही. पाठीमागे थांबायचं. तिथं थांबायचं. बरं ठीक आहे. परत कसं सांगायचं? 1 2 3 2 3 1 2 3 1